आहे. तर हे पार्सल काय आहे हे आपण सोबतच ओपन करू की ॲक्च्युअल आता त्याची जी कंडिशन आहे ती कशी आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू यूट्यूब चॅनल. सो आजकाल खूप कन्सिस्टन्सी मी ब्लॉग पोस्ट करायचा प्रयत्न करते आहे. सो आय थिंक व्लॉगिंग असं गोष्ट आहे जिथे तुम्हाला मोटिवेशनची गरज असते. मोटिवेशन जर नसलं तर तुम्ही काहीच नाही करू शकत, आणि मोटिवेशन जर आले एकदा तर तुम्ही भरपूर व्हिडिओज बनवू शकता. सो तसंच माझ्यासोबत झालं आहे आता. सो दुपार झालेली आहे, ऑलमोस्ट सगळं आवरलं आणि आता मी निघालेली आहे बाहेर. काही ग्रोसरी मला घ्यायची होती. सो इथे आमच्या घराच्या आसपासच जे एक लोकल स्टोर आहे लिडल, तिथे मी निघालेली आहे. सो ते घेते आणि काय काय ह्या व्हिडिओमध्ये कवर करता येईल ते तुम्ही पुढे बघाल. सो स्टे ट्यून. भरपूर थंडी वाजते आहे म्हणून एकदम फुल पॅक होऊन मी आलेली आहे. जॅकेट्स, कॅप. सो इकडे असं बाहेर पडणं थंडीमध्ये तर खूप मुश्किल आहे. ग्लोव्ज वगैरे प्रॉपर घालतात. मी आज विदाऊट ग्लोव्ज आली, पण मी जॅकेटमध्ये असं हँड पुट करते. सो आमच्या अपार्टमेंटच्या आजूबाजूला भरपूर मार्केट्स आहेत. काही अरेबिक आहे जिथे इंडियन ग्रोसरी आम्हाला मिळून जाते, आणि काही लोकल ग्रोसरी शॉप्स आहेत जिथे आम्हाला इथे काही ब्रेड्स वगैरे असे स्टफ्स घ्यायचे असेल, फ्रूट्स घ्यायचे असेल, तिथून आम्ही घेऊ शकतो. लिडलच्या समोरच हे एक्झॅक्टली आहे मेट्रो स्टेशन, ज्याचं एक एंड एक्झॅक्टली आमच्या अपार्टमेंटच्या बाजूलाच आहे. हे फ्रूट तुम्ही आपल्या इंडियन मार्केट्समध्ये सुद्धा खूप वेळा पाहिलं असेल. तर हे आहे पर्सिमन किंवा काकी, किंवा याला जापनीज फ्रूटसुद्धा म्हणतात, आणि हे खूप फेमस आहे. याची टेस्ट तर खूप छान आहे, बट हे खूप जास्त हेल्दी आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, फायबर आणि असे बरेच न्यूट्रिएंट्स आहेत जे आपल्या डोळ्यासाठी, स्किनसाठी, स्पेशली हार्ट पेशंटसाठी तर बेस्ट आहे. सो तुम्हाला हे मार्केटमध्ये दिसलं तर तुम्ही नक्की परचेस करून एकदा तरी ट्राय करा. सो मी घरी आले, मस्तपैकी जेवण केलं. तुम्ही बघितलं की जेवणामध्ये आज मी बनवला होता लेमन राईस आणि जो की खूप छान झाला होता. आणि आत्ता जस्ट मी चिल करत होते, बेडवर पडलेलीच होते. तर कारण मला खूप कंटाळा आलेला, मी जेवणासोबत दही खाल्लं. सो झोप आलेली आणि जस्ट मला पार्सल आलेलं आहे. तर हे पार्सल काय आहे हे आपण सोबतच ओपन करू. सो हे आहे माझं नायकाचं पार्सल. आता नायकाचं पार्सल स्वीडनमध्ये कसं आलं आणि त्याची पॅकिंग अशी कशी, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर असं आहे. तर ही पॅकिंग पोस्टनॉर्डची आहे, जे की एक कुरिअर सर्व्हिस आहे. आणि हे पार्सल इथे यामुळे आलं, काही दिवसांपूर्वी माझी एक फ्रेंड जी गोथेनबर्ग सिटीमध्ये राहते, ती इंडियात गेली होती आणि तिच्याकडून मी नायकावरून काही गोष्टी मागवल्या होत्या. सो ती आल्यानंतर तिने गोथेनबर्गमधून मला हे पोस्टनॉर्डने इथे पाठवलेलं आहे. सो यामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवते. सो बऱ्याच क्रिएटर्सच्या व्हिडिओजमध्ये मी या सिरमबद्दल खूप छान छान रिव्ह्यूज बघितले होते. सो त्यामुळे मी ते मागवलेलं आहे फॉर माय ॲक्ने स्पॉट्स. आणि सेम व्हेरियंटमध्ये डे क्रीम आणि नाईट क्रीमसुद्धा मी मागवलेली आहे. बट मी आत्ताच हे स्किन केअरमध्ये इन्क्लूड करणार नाही. जे आता सध्या माझ्या स्किनवर छान वर्क करत आहे तेच यूज करणार आहे, अँड देन लेटर मी हे यूज करणार. आणि हे आहे फॉक्सटेलचं खूप व्हायरल झालेलं पर्पल कलरचं मास्क, जे मला खूप दिवसांपासून पाहिजे होतं. सो आय ऑर्डर्ड इट. मार्सची लिप पेन्सिल, आणि त्यासोबतच मला फ्री मिळालेलं आहे बॉबी ब्राऊनचं मॉइश्चरायझर. सो आता मी आवडणार आहे माझं कपाट, आणि लास्ट 1 मंथपासून हा टास्क मी पेंडिंग ठेवत आहे. आज करू, उद्या करू, असं करत करत 1 मंथ गेलेला आहे, पण माझ्याकडून अजून तरी कपाट आवरणं झालं नाही. म्हणजे बऱ्याचदा होतं असं, काही गोष्टी सिम्पल असतात, कमी वेळ लागतो, पण त्या पेंडिंग का पडतात माहिती. तुमच्यासोबत पण असंच होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी आता माझं कपाट आवरून घेते, पण त्याआधी तुम्हाला दाखवते की ॲक्च्युअल आता त्याची जी कंडिशन आहे ती कशी आहे. डोंट जज मी, बट असं काही माझं सध्या कपाटाची कंडिशन झालेली आहे. लिटरली तुम्ही म्हणाल की हे असे कसे टाकलेत मी सगळे कपडे, एवढे छान छान सगळे कपडे असतात, बट ट्रस्ट मी हे असं झालेलं आहे. म्हणजे प्लीज जज करू नका. तर लास्ट आम्ही जेव्हा इटली ट्रिपला गेलो होतो तेव्हा असं काही गोष्टी मला पाहिजे होत्या, मग घाईघाईमध्ये मी काढल्या, आणि तेव्हापासून मग मी आता असं रोज उचलतीये, आणि या नादात मला जे घालायचे ते कपडे पण सापडत नाहीये. त्याच्यामुळे मी आता पटपट हे सगळं कपाट आवरून घेते.
लंच लाईट असल्यामुळे कामाच्या मध्येच मला पुन्हा भूक लागली. सो इथे मी माझ्यासाठी बनवत होते हेल्दी स्मूदी. लेट मी शो यू हाऊ आय मेक दिस. तर यामध्ये मी भरपूर ड्रायफ्रूट्स, त्यानंतर मिल्क, एक बनाना आणि भरपूर सारे सीड्ससुद्धा टाकते. शिवाय 1 चमचा प्रोटीन शेक पावडरसुद्धा टाकते. व्लॉगिंग इज नॉट इझी गाईज. व्हिडिओच्या नादात मी रेट्समधल्या बिया काढायचं विसरले आणि बरं झालं लवकर लक्षात आलं, सो मी लगेच काढून घेतल्या. माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की चहा मी आता बऱ्याच प्रमाणात कमी केलेला आहे. मी कॉफी आता घेते. बट रिसेंटली आमच्या एका स्वीडिश फ्रेंडच्या घरी मी गेले होते, जिथे मी हर्बल टी पिली होती आणि मला ती खूप आवडली. सो इथेही मी जिंजर टी आता ट्राय करत होते, जी की खूप छान लागते. सो तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. सो फायनली सगळं आवडलेलं आहे आणि आता मी हा ब्लॉग इथे एंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. प्लीज सपोर्ट करा, कारण सपोर्टमुळे खूप जास्त मोटिवेशन भेटतं. भेटूया पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.